हाय हेलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्हाला शौच करते वेळेस मोशन पास करते वेळेस तुमच्या गुदद्वारामध्ये मोशन पास करण्याच्या जागेमध्ये खूप जास्ती तीव्र वेदना होत आहेत अथवा जळजळ फील होत आहे, म्हणजे बर्निंग सेन्सेशन होत आहे, अथवा कधी कधी रक्त येत आहे म्हणजे ब्लीडिंग होत आहे आणि तुम्ही या सर्व लक्षणांना दुर्लक्ष करत आहात, इग्नोर करत आहात, अथवा हे सर्व लक्षण तुम्हाला पायल्समुळे मूळव्याधीमुळे दिसून येत आहेत असं वाटत आहे, तर असं नाही। यामागे एनल फिशर म्हणजे गुदद्वारेच्या त्वचेला पडलेली भेग, गुदद्वारामध्ये झालेली कट, जखम हे एक महत्त्वाचे कारण असू शकते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एनल फिशरबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे फिशर काय असतो, फिशर का होतो आणि जेव्हा गुदद्वारामध्ये फिशर होतो तेव्हा कोणकोणते लक्षण दिसून येतात आणि यासाठी तुम्ही कोणकोणते होम रेमेडीज करू शकता, याची ट्रीटमेंट काय आहे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया एनल फिशर म्हणजे काय। तर एनल फिशर म्हणजे गुदद्वारेला मोशन पास करण्याच्या जागेला झालेली कट, जखम, चीर किंवा भेग। तर तुम्हाला एनल फिशर का होतो, याची कारणे कोणती आहेत? तर याचं प्रमुख कारण आहे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता। जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होते, बद्धकोष्ठतेची समस्या होते, तेव्हा काय होतं, तुमचे जे मल आहेत, स्टूल्स आहेत, खूप जास्ती हार्ड होतात, सखत होतात आणि जेव्हा तुम्ही या हार्ड स्टूल्सला पास करण्यासाठी खूप जास्ती ताकद लावता, स्ट्रेन करता, तेव्हा काय होतं, हे हार्ड स्टूल्स पास होते वेळेस गुदद्वारेच्या त्वचेला रगडून बाहेर येतात। यामुळे काय होतं, या त्वचेवरती खूप जास्ती प्रेशर पडतो, ताण पडतो, ज्यामुळे या त्वचेमध्ये कट होते, जखम होते, म्हणजे एनल फिशर होतो। याचं नेक्स्ट कारण आहे डायरिया झाल्यामुळे। जर तुम्हाला सतत अतिसार होत आहे, सतत जुलाब होत आहे, तर यामुळे सुद्धा तुम्हाला एनल फिशर होऊ शकतो। याशिवाय गर्भवती स्त्रियांमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा फिशर होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि डिलिव्हरीच्या टाईममध्ये सुद्धा फिशर होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात। याचं नेक्स्ट कारण आहे स्ट्रेनिंग केल्यामुळे। जेव्हा तुम्ही मोशन पास करण्यासाठी जाता, शौच करण्यासाठी जाता आणि तुम्ही खूप जास्ती स्ट्रेन करता, ताकद लावता, याने सुद्धा काय होते, गुदद्वारामध्ये कट अथवा भेग होण्याचे चान्सेस जास्ती असतात। आता पाहूया एनल फिशर झाल्यानंतर कोणकोणते लक्षण दिसून येतात। तर तुम्हाला मोशन पास करते वेळेस, शौच करते वेळेस खूप जास्ती तीव्र वेदना फील होतात, चिरल्यासारखी, कापल्यासारखी वेदना फील होतात, अथवा मोशन करते वेळेस खूप जास्ती बर्निंग सेन्सेशन म्हणजे जळजळ फील होतो आणि जी हे वेदना आहे अथवा बर्निंग सेन्सेशन आहे, मोशन नंतर सुद्धा, मल पास केल्यानंतर सुद्धा काही तासांपर्यंत दिसून येते। याशिवाय तुम्हाला मोशन पास करते वेळेस ब्लीडिंग होऊ शकते, म्हणजे रक्त येतो आणि गुदद्वारामध्ये खूप जास्ती इरिटेशन फील होते, इचिंग होते म्हणजे खाज येते आणि एक डिस्कम्फर्ट हमेशा तुम्हाला त्या जागेमध्ये फील होतो। तर हे जे फिशर आहे हे दोन प्रकारचे असतात, एक ॲक्यूट फिशर, एक क्रॉनिक फिशर। ॲक्यूट फिशर म्हणजे काय, जेव्हा तुमच्या गुदद्वारामध्ये जे कट आहे, जखम आहे, नुकतीच झालेली असते, याला आम्ही ॲक्यूट फिशर म्हणतो। हे जे फिशर आहे तुम्हाला काही आठवड्यामध्ये प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर बरी होऊन जाते। पण जे क्रॉनिक फिशर आहे,
क्रॉनिक फिशर म्हणजे काय, जे तुमच्या गुदद्वारामध्ये कट झाली आहे, भेग पडली आहे, हे खूप दिवसापासून दीर्घकालापासून राहते अथवा तुम्हाला वारंवार हा कट होत जातो, तेव्हा आम्ही याला क्रॉनिक फिशर म्हणतो. जर तुम्हाला क्रॉनिक फिशर आहे तर तुम्हाला सर्जरीची सुद्धा आवश्यकता पडू शकते. तर आता पाहूया फिशर झाल्यानंतर काय करायला पाहिजे. तर तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये फायबर रिच फूड घ्यायला पाहिजे. तुम्ही पालेभाज्या घेऊ शकता, फळे घेऊ शकता, भाज्या घेऊ शकता, ओट्स घेऊ शकता, संपूर्ण धान्य घेऊ शकता, डाळी घेऊ शकता, कडधान्य घेऊ शकता आणि यासोबत तुम्हाला भरपूर मात्रामध्ये पाणी प्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला मोशनचा अर्ज फील होतो, शौचाची इच्छा होते, तेव्हा तुम्हाला लगेच मोशन पास करण्यासाठी जायला पाहिजे. मोशनला होल्ड करू नये आणि स्ट्रेनिंग अवॉइड करायला पाहिजे. मोशन पास करण्यासाठी खूप जास्ती स्ट्रेन करणं अथवा ताकद लावणं तुम्हाला बंद करायला पाहिजे. यासोबत जर तुम्हाला वारंवार कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या होते तर याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. वारंवार होणारी जी कॉन्स्टिपेशनची समस्या आहे, होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि तुमच्या गुदद्वारेला मोशन पास करण्याच्या जागेला नीट आणि क्लीन ठेवायला पाहिजे. जर तुम्हाला खूप जास्ती तीव्र वेदना होत आहेत, जळजळ खूप जास्ती फील होत आहे, तर तुम्ही यासाठी सिट्सपाथ करू शकता. तर तुम्हाला यासाठी काय करायला पाहिजे, एक टब घ्यायला पाहिजे, टोपली घ्यायला पाहिजे आणि त्याला चांगल्या प्रकारे क्लीन करून त्यामध्ये गुणगुणा पाणी भरायला पाहिजे. अर्धा टब पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला सबमर्ज होऊन 15 ते 20 मिनिटासाठी बसायला पाहिजे. तर तुम्ही दिवसातून 2 वेळेस या टबमध्ये बसू शकता. याने काय होते, तुमच्या गुदद्वारातील जे मजल्स आहेत, मांसपेशी आहेत, रिलॅक्स होतात. तेथे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होते आणि तुमच्या गुदद्वारामध्ये जे वेदना आहेत, बर्निंग सेन्सेशन आहे, कमी होते आणि जे कट झाला आहे, घाव झाला आहे, जखम झाली आहे, ते लवकर भरण्यासाठी मदत मिळते. जर तुम्हाला फिशरची लक्षणे दिसून येत आहेत तर याला तुम्ही दुर्लक्ष, इग्नोर करू नका. तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. डॉक्टर काय करतील, एक्झामिनेशन करतील आणि त्या जागेमध्ये तुम्हाला फिशर झाला आहे अथवा पाईल्स म्हणजे मूळव्याध झाला आहे अथवा दुसरी प्रॉब्लेम आहे ज्यामुळे तुम्हाला हे लक्षण दिसून येत आहेत, हे सर्व ते चेक करतील, डायग्नोज करतील आणि यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट देतील. तर तुम्हाला जर हे लक्षण दिसून येत आहेत तर तुमच्या डॉक्टरांना तुरंत कन्सल्ट करा आणि यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. खूप सारे लोक काय करतात, जेव्हा फिशर होतो तेव्हा त्याला दुर्लक्ष करतात, इग्नोर करतात. स्पेशली जे लेडीज असतात, स्त्रिया असतात, लाजून अथवा भीती वाटून या लक्षणांना कोणासोबत शेअर करत नाहीत, डॉक्टरांना दाखवत नाहीत. यामुळे काय होते, ही फिशरची समस्या, फिशरची प्रॉब्लेम वाढू शकते. तुम्हाला खूप जास्ती ब्लिडिंग होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमी होऊ शकते, तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो, असे दुसरे पण कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला या फिशरला इग्नोर करायला नको आहे. यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.